पुण्यामध्ये कोंडव्या भागातील 25 वर्षीय तरुणीने तिच्यावर कुरिअर बॉयने फ्लॅटमध्ये येऊन अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केला होता। पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघेही एकमेकांना अगोदरपासूनच ओळखत होते आणि या अगोदरही ते दोघं फ्लॅटमध्ये भेटत होते। आणि एवढंच नाही तर त्या दिवशीही तो तरुण तिला भेटण्यासाठीच फ्लॅटमध्ये आला होता। पण त्यानंतर त्या तरुणाने त्या तरुणीसोबत जे काही केलं ती त्याला तयार नव्हती आणि त्याच रागातून तिने आपल्यावर अत्याचार झाला अशी तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली। पण तिने ही तक्रार तिचा मित्र म्हणून नाही तर एक अज्ञात व्यक्तीने कुरिअर बॉयने तिच्यावर अत्याचार केला अशी तक्रार तिने दिली होती। परंतु वस्तुस्थिती ही वेगळीच होती। नेमकं काय घडलं, काय झालं ज्यामुळे तिने तक्रार दाखल केली ते जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी आरती, तुम्ही बघताय विषय चौकातला। तरी 25 वर्षाची तरुणी IT सेक्टरमध्ये काम करते, तर तिचा हा मित्र एका कन्सल्टंट एजन्सीमध्ये काम करतो पुण्यातील बाणेर भागामध्ये। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघंही एकमेकांना 1 ते 1.5 वर्षापासून ओळखतात। हे दोघं तर एकमेकांना ओळखतातच, शिवाय त्यांचे दोघांचे पालकही एकमेकांना ओळखतात आणि त्यांचं एकमेकांच्या घरी जाणं येणंही असतं। पण हा तरुण जेव्हा तिच्या घरी कोणी नसेल तेव्हा तिला भेटायला यायचा। जेव्हा हा तरुण तिला भेटायला यायचा तेव्हा तो सोसायटीमध्ये येताना गेटवरती सुरक्षा रक्षकाला मोबाईल नंबर, नाव, पत्ता हे सगळं सांगावं लागेल, जेणेकरून जर तिच्या घरच्यांनी हे रजिस्टर चेक केलं तर तो अडचणीत येईल, म्हणून तो आपण कुरिअरवाला आहे असं सांगून आतमध्ये प्रवेश करायचा। आणि ही शक्कल त्या दोघांनी मिळून काढलेली होती। बुधवारी संध्याकाळी 5:30 वाजता त्यांचं दोघांचं मोबाईलवर बोलणं झालं आणि भेटण्याचं ठरलं। त्यानंतर संध्याकाळी 7:20 हा तरुण सोसायटीच्या गेटवर गेला। आपण कुरिअर बॉय आहे असं त्यांनी सुरक्षा रक्षकाला सांगितलं आणि सोबतचा एक लिफाफा दाखवला आणि हे बँकेचं पार्सल आहे, ते देण्यासाठी आलोय असं त्याने सांगितलं। असं सांगितल्यावर सुरक्षा रक्षकाने त्याला आतमध्ये प्रवेश दिला आणि त्या मुलीने देखील सांगितलं की माझ्याकडेच हे पार्सल आलेलं आहे। नंतर तो लिफ्टने फ्लॅटजवळ पोहोचला आणि त्या तरुणीनेही त्याला आतमध्ये घेतलं। मात्र त्यानंतर त्या तरुणाने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची इच्छा व्यक्त केली, पण ती तरुणी त्यासाठी तयार नव्हती। पण त्याने ऐकलं नाही आणि तिथेच त्यांचा काहीतरी वाद झाला आणि त्यानंतर त्या तरुणाने त्यांच्या दोघांचा एक सेल्फी घेतला आणि तिचा निरोप घेऊन तो तिथून निघून गेला। पण त्यानंतर ह्या तरुणीचा राग प्रचंड वाढला होता आणि जो सेल्फी त्यांनी काढला होता त्याला तिने थोडंसं एडिट केलं, म्हणजे त्याचा चेहरा पोलिसांना स्पष्ट दिसणार नाही याची तिने खबरदारी घेतली होती। आणि त्यानंतर तिने तक्रार दिली की एका कुरिअर बॉयने माझ्यावर अत्याचार केला आणि अतिशय गंभीर स्वरूपाची अशी ही तक्रार केली होती। आणि त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। पण या तरुणीने तिचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर जे काही इलेक्ट्रॉनिक गॅजेट असतील त्यामधला सर्व डाटा इरेज केला होता। एवढंच नाही तर तिने तिचा मोबाईल सुद्धा फॉर्मॅट केला होता, कारण त्यामध्ये तिचा त्या तरुणाशी झालेला कॉन्टॅक्ट जो होता त्याचे कॉल हिस्ट्री होती आणि त्यामुळे पोलिसांना तपास करायला जरा अवघड जात होतं। पण पोलिसांनी CCTV फुटेजच्या आधारे तपास सुरू केला तेव्हा त्यांना कळालं की हा तरुण बाणेरमध्ये एका कन्सल्टंट एजन्सीमध्ये काम करतोय। परंतु त्या तरुणाला याची कल्पनाही नव्हती की त्याच्या मैत्रिणीने त्याच्यावरती आरोप केलाय। पुण्यामध्ये बलात्काराची घटना घडलीये हे त्याला माहीत होतं, पण त्यातला आरोपी तोच आहे याची त्याला कल्पना देखील नव्हती। त्यामुळे गुरुवारी त्याने दिवसभर ऑफिसमध्ये काम केलं आणि शुक्रवारी त्याच्या नातेवाईकामध्ये लग्न होतं, म्हणून तो त्या लग्नामध्ये घरच्यांसोबत सहभागी झाला होता। परंतु तोपर्यंत पोलीस टेक्निकल सर्व्हिलन्सच्या आधारे त्याच्यापर्यंत पोहोचले होते आणि चौकशीसाठी त्याला ताब्यात घेतलं। पोलीस जेव्हा हा तपास करत जसे पुढे तेव्हा ते दोघांनी, तरुण आणि तरुणीने मान्य केलं की ते दोघांच्या संमतीने बुधवारी संध्याकाळी भेटले होते आणि त्या दिवशी जेव्हा त्यांचा तिथे वाद झाला आणि त्या रागाच्या भरातून त्या तरुणीने तक्रार दाखल केली आणि या तक्रारीमुळे काय घडलं हे सगळे आपण बघतच आहे। त्यामुळे तक्रार देताना किती विचार करायचा हे ठरवलं पाहिजे। तर या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि विषय चौकातला या आपल्या YouTube चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।